परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पदभार स्वीकारलेला आहे। त्यांनी मंत्री म्हणून मंत्रालयातील दालनामध्ये पहिल्यांदाच प्रवेश केलेला आहे। यावेळी सरनाईक लहानपणीच्या आठवणीनं भावुक देखील झाल्याचं पाहायला मिळालं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यांनी त्यांच्या दालनात प्रवेश केलेला आहे। प्रतापजी, काय करणार, कसं होतं याच्याविषयी बोलू, पण सगळ्यात आधी या मंत्रालयाशी तुमची लहानपणीची भावनिक आठवण जोडलेली आहे। हाफ चड्डीतले प्रताप सरनाईक या मंत्रालयाच्या वास्तुली बघितलेत, काय सांगाल? दादरच्या भवानी शंकर रोडच्या महापालिकेच्या शाळेत शिकत असताना 7वी-8वी मधला हा प्रताप सरनाईक त्यावेळेस कालनिर्णय कॅलेंडर आणि अगरबत्त्या घेऊन मंत्रालयामध्ये विकायला येत होता। त्यावेळेस ही काय सिक्युरिटी सिस्टम आताची आहे तशी काही नाही, कुणालाही येणं जाणं त्यावेळेस होत होतं आणि त्यामुळे मला ती झोळी घेऊन खांद्यावर लटकून मी या ठिकाणी यायचो आणि शाळा सुटली की लगेच मंत्रालयामध्ये आल्यानंतर मंत्रालय मी काय आसपासच्या समोरची स्टेट बँक, विधान भवन वगैरे तिथेही जायचो, पण मंत्रालयामध्ये फार मोठ्या प्रमाणात माझा ग्राहक वर्ग होता आणि त्यावेळेस सुद्धा मी दिवसाला 25 ते 30 रुपये कमवत होतो। तुम्हाला विस्तारित इमारतीत जागा केबिन मिळाले, अनेकांना मूळ इमारतीत हवं असतं। हा नाराजीचा सूर तो दूर कसा केला जाईल? तर बिलकुल नाराज नाही आहोत। मंत्रीपदासारखी माळ गळ्यात पडली आहे। अरे जर हे माझं कॅबिन तर आता सकाळी 9 वाजेपर्यंत पूर्ण कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी भरून गेलो होतं। मी त्यांना विनंती केली की बाबा मला चार्ज घ्यायचा आहे, कुठेतरी बसायला भागे। 3 कॅबिन मला दिले, 401, 402, 404। मी बोललो जे ज्या ठिकाणी 15-20 खुर्च्या बसतील असं कॅबिन मला खाली करून द्या, बाकीचा वापर तुम्ही करा, कारण आता पदभार स्वीकारतो म्हटल्यानंतर बैठक तरी घ्यावी लागेल। मिशन 100 डेज असणार, 100 दिवसाचं प्लॅनिंग देवेंद्र फडणवीस सरकारचं द्यायचं असणार आहे। तुम्ही तयार आहात का? तुमचं प्लॅनिंग 100% तयार आहे। मी परवाच्या दिवशी ठाण्याच्या खोपटमध्ये जाऊन पाहणी केली। मी राज्यातल्या, आता ते शहरी भाग होता, राज्यातल्या ग्रामीण भागामध्ये अचानक व्हिजिट करणारे जे आगारांमध्ये सुविधा आहे की नाही, बाकी मोठ्या सुविधांचा मी कधी विचारही करणार नाही, पण आमच्या कर्मचाऱ्यांना आंघोळीला पाणी मिळतं का, ते पाणी गरम मिळतं का, त्या ठिकाणी प्रवासी जे येतात त्या प्रवाशांना जे सार्वजनिक शौचालय त्या शौचालयाच्या सुविधा आहेत का, त्याची नीट देखभाल होते का, स्वच्छता आहे का, पिण्याचं पाणी त्यांना मिळतं का, ह्या माफक ज्या मिशन 100 दिवसासाठी तयार आहे? 100% तयार आहे आणि मी तर कोणाला न सांगता, अधिकाऱ्यांना न सांगता त्या आगारांना वगैरे डायरेक्ट भेटी देणार आहे। कॅमेरामन संतोष बोडारेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।